आता तुम्हाला मी प्रमाण सांगते या कळण्याच्या भाकरी कशा तयार करतात ते। 3 किलो ज्वारी घ्यायची आणि 3 किलो ज्वारीला अर्धा किलो अख्खा काळा उडीद घालायचा आणि मग तो करमरीत असा थोडा पोळीच्या पिठापेक्षा थोडासा जाड असं ते पीठ दळून आणायचं। अशा पिठाला कळण्याचं पीठ असं म्हणतात। तेव्हा मी तुम्हाला हे प्रमाण सांगितलंय की कळण्याचं पीठ कसं तयार करतात। तेव्हा आता आपण तयार करूया कळण्याच्या भाकरी। छान पीठ मळून घेऊया। उडीद असल्यामुळे हे पीठ थोडं चिकट असतं। छान 5 मिनिटं असं मळून घ्यायचं पीठ। पिठाचा चिकटपणा लगेच जाणवतो कारण त्याच्यामध्ये आपण उडीद घातलाय। ज्वारी आणि उडीद अख्खा घातल्यामुळे ही भाकरी पौष्टिक अशी असते। जशी बाजरीची, ज्वारीची, नाचणीची भाकरी आपण खातो तांदूळाची, त्याप्रमाणे ही एक भाकरी आहे। ही जास्त खानदेशामध्ये बनवली जाते। प्रवासात, जेवणात, नाश्त्यासाठी भाकरी करताना पिठात आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मिरचीचा ठेचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, शेंगदाण्याची ओली चटणी, खोबऱ्याची चटणी, सुकी ठेचा याच्याबरोबर ही भाकरी खाल्ली जाते। वरून साधं चटणी आणि तिखट टाकून सुद्धा खाल्ली जाते। टेस्ट अतिशय उत्तम आहे। खरं तर ही भाकरी अगदी कमी प्रमाणात खाल्ली जाते, परंतु ती अतिशय पौष्टिक असल्यामुळे ती जरूर खावी। तुम्ही करून बघा, अगदी आवडेल अशी भाकरी आहे आणि पौष्टिक आहे। हे पीठ कसं तयार करायचं, त्याचं प्रमाण काय घ्यायचं हे मी सांगितलंच आहे। त्याप्रमाणे हे पीठ बनवायचं। आपण घरीच ते चक्कीवर दळून घेतलंय। भाकरी मस्त फुगली आहे। बघा छान पोपडा आलाय। या कळण्याच्या गरमागरम भाकरी तयार आहेत। भाकरी बरोबर ठेचा करण्यासाठी आपण मिरच्या भाजून घेतोय। एकीकडे भाकरी करतोय, एकीकडे मिरच्या भाजून घेतोय।
आता भाकरीबरोबर ठेचा करण्यासाठी थोडंसं तेल घेऊया. हे जिरं आणि लसूण आहे आणि या भाजून घेतलेल्या मिरच्या तव्यावर आपण तेलात टाकून घेऊया. थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही शेंगदाणे जास्तही टाकू शकता, परंतु ठेचा म्हटल्यानंतर मिरचीची चव जास्त पाहिजे म्हणून मी शेंगदाणे कमी टाकते. आणि आता ही मिरची देठासकट आपण भाजली आहे, तेव्हा ठेचा करताना या मिरचींची देठं आपण काढून घेऊया. मिरच्या अगोदरच भाजलेल्या होत्या, त्यामुळे त्या नुसत्या तेलावरतीच परतून घ्यायच्या आहेत. आता आपण मिक्सरमध्ये ठेचा करून घेऊया. याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि हा आता आपण कोथिंबीर वगैरे टाकून मस्तपैकी मिक्सरवरती जाडसर असा वाटून घेणार आहे. एकदम बारीक नाही वाटणार, नाही तर खलबत्त्याने कुटून घेतला तरी चालतो. आता वाटून घेऊया. अशा प्रकारे आपण ठेचा वाटून घेतलाय. थोडा जाडच ठेवलाय, एकदम बारीक नाही केलेला. असाच छान लागतो. तेव्हा तयार आहे आपली कळण्याची भाकरी. बघू शकता तुम्ही, छान मस्त पापुद्रा आलाय. आता त्याच्यावरती आपण ठेचा टाकून घेऊया. त्याच्यावर तेल टाकून घेऊया. हा कांदा, अशा प्रकारे तयार आहे कळण्याची भाकरी, ठेचा, कांदा, लोणचं, खोबऱ्याची चटणी. तेव्हा रेसिपी आवडली असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कळण्याची पौष्टिक भाकरी तयार आहे.